नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकत्र विनंती, दोघांचे महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता सुरुवात करतो. करू शकता कांद्याच्या थकीत रकमेसाठी नाफेड कार्यालयात ठिय्या. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेडनी शेतकऱ्यांनी नाफेडकडे सहकारी संस्थामार्फत 1.5 लाख टन कांदा खरेदी विक्री केला आहे. आणि एकंदरीतच मात्र गेल्या 5 महिन्यापूर्वी खरेदीचे 25% पेमेंट अद्याप मिळाले नाही. एकीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान तर दुसरीकडे शेतमाल कवडीमोल दराने विकला आणि एकंदरीत आता रब्बीसाठी भांडवल नाही, अशा प्रकारे आर्थिक कोंडी झाल्याने थकीत कांदा रकमेसाठी चांदवड, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, देवळा तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते. अन्यथा मुलाबाळासोबत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आमच्या व्यथा नाफेडच्या दिल्ली कार्यालयाला सांगा. पुढील 10 दिवसात जर रक्कम मिळाली नाही तर आम्ही मुलाबाळासोबत येऊन नाफेड कार्यालयासमोर उपोषणाला बसू. जर कोणी टोकाचा निर्णय घेतला तर सरकार आणि नाफेड जबाबदार राहील, असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे. आम्ही ग्राहक व्यवहार विभागाला ओळखत नाही, आम्ही कांदा नाफेडला दिला आहे, या शब्दात शेतकरी शाखा व्यवस्थापक B.N. पटनायक यांना जाब विचारत होते. यावेळी वित्त विभागाचे उपव्यवस्थापक श्री अवस्थी निरुत्तर झाले होते. अखेर दिल्ली कार्यालयाकडे पाठपुरावा करून तुमच्या पैशाचा प्रश्न सोडू, असा शब्द दिल्यानंतर शेतकऱ्यांनी कार्यालय सोडले. तोपर्यंत शेतकऱ्यांनी एकंदरीतच परिसर दणानून सोडला होता. आणि एकंदरीत अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट. धन्यवाद. लक्ष्मी धन्यवाद.